ताई तुझं नाव सांग. कल्पना हेमंत सावंत. भाऊजींचं नाव हेमंत है ना. मी कसं ओळखलं? मी सांगितलं की. चल कधी सांगितलं टाइम. कसं काय जमलं म्हणजे भाऊजींचं स्थळ कसं काय आलं? माझे व्याई आहेत. हा त्यांची आणि माझ्या वडिलांची मैत्री होती. अच्छा. ते म्हणले माझे मेहुणे आहेत अच्छा लग्नाची आणि त्यांनीच आता त्यांच्या मुलासाठी मुलगी करून नेली. अच्छा ओके. आणि मग बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? माहेरीच. अच्छा तुमच्याच घरी माहेरी झाला. ओके. भाऊजी आले होते? तेच दोघं आले होते. तेच दोघं आले होते. अच्छा मग आधी तुम्हाला माहिती होतं? नाही मग काहीच माहिती नाही. आले मला मी वावरत होते माझ्या चुलती बरोबर ते वावरात गवत काढायला गेलते. हा गवत काढायला गेलती. हा मी नाही मग माझी चुलती होती तिच्या सोबतीला मी गेलेली. अच्छा अच्छा. हा मग कोणी सांगितलं जेवण की घरी चल लवकर? तिला माहिती होतं तर शिट्टी वाजवली माझ्या चुलत्यांनी. कशी वाजवली? तुम्ही तिथे शेतामध्ये होता? अच्छा म्हणजे हा म्हणजे शिट्टीचा सिग्नल असा की घरी कोणतरी आले तर बाबा शिट्टी वाजवली. त्यांना म्हणजे माहिती होतं पाहुणे येणार आहे. पाहुणे मला नव्हतं माहिती. अच्छा मग तुम्ही घरी आलात. मग घरी आल्यानंतर मग कोणी सांगितलं की तुला तुला बघायला आले असं कोणी सांगितलं? चुलतीच म्हणल्या की म्हणली पटकन तोंडात पाय धुवून साडी घाल. म्हणलं मी म्हणलं की साडी घाल. ते म्हणलं की तुला पाहायला आलेत. मग मला हसायला चल. कशी कशी लाजली तू? हा पाहिला पाहिला पाहिला. मग 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 साडी वगैरे नेसलीस तू अगदी छान वगैरे? साडी छान कशाची तेव्हा प्लेन साडी होती तेव्हा सिल्कच्या. ऍक्च्युली हा खरं तर गोडवा आहे हे की नाही. स्पष्टपणे बोलणं किती गंमत आहे हे की नाही. खरंच काही खूप छान वाटते आम्हाला आणि आता ही स्टोरी ऐकायची आहे पूर्ण. हा मग शेवटी अगदी छान नटून थटून तू भाऊजींसमोर गेलीच. पण गेल्यानंतर तुला नाही गेले. मग असं दिसतं आंबाडा घातला तेव्हा पायी असं पावडर लावली फक्त थोडी टिकली लावली गेले आणि गेले. पण तुला गेल्यानंतर तुला कळलं का नक्की कोण आहेत भाऊजी म्हणून? मी तोंडाकडे नाही बघितलं. भाऊजी नक्की कोण आहेत किंवा ते कसे दिसायचं तुला माहितीच नाही. मग ते कधी कळलं की अच्छा हेच आहे? टिळ्याच्या वेळेस. कशाच्या वेळी? टिळ्याच्या वेळेस. टिळा हा गंध लावण्याचा कार्यक्रम असतो. अच्छा गंध लावण्याचा कार्यक्रम. अच्छा तेव्हा कळलं की अगं बाई मला बघून गेलं ते हेच ते. मग बघितल्यानंतर काय पहिल्यांदाच भाऊजींना बघितल्यानंतर काय आलं मनात की हाच तो माझ्या स्वप्नातला राजकुमार? नाही स्वप्नातलं वगैरे काय नाही. लग्न करायचं डोक्यातच नव्हतं. असं नका. किती वर्ष झाली आता लग्नाला? आता ना 32. हा 32 वर्ष. 32 वर्ष. कसा चाललाय हा 32 वर्षाचा प्रवास? चांगला चाललाय. चांगला चाललेला आहे. पण मग लग्न झालं पहिल्यांदा भाऊजींनी कुठला चित्रपट दाखवला तुला? नाही चित्रपट वगैरे काहीच नाही. नाटक पण नाही? नाही. मग काय कुठे नेलंच नाही? नाही तेव्हा कोण कुठे न्यायचं. पण मग कुठे फिरायला कुठे गेला होता लग्नानंतर? कुठेच नाही गेलो. फक्त निमगावला गेलो होतो. काय पण लोक जेजुरीला जातात ना तसं आम्हाला निमगावचा खंडोबा आहे. निमगावला गेलो होतो. ते पण सासूबाईंना सोबत घेऊन गेलो. तेव्हा सासूबाई पण बरोबर आल्या होत्या तर तो राग आहे अजून? नाही तसं काही नाही. तसं काय नाही आमच्या सासूबाई छान आहे. असं सासूबाई छान आहेत. मला अशी सोबत लागायचं कोणी पण असं. अच्छा मग भाऊजींना राग आला असेल? नाही. हा हिने कशाला सांगितलं सासूबाईंना बरोबर घ्यायला? हा नाही पण राग बिग नाही आला. सगळं व्यवस्थित छान आणि असा 32 वर्षात सुखाचा आणि आनंदाचा हा संसार सुरू आहे. आणि घरी माहेरी कुठल्या नावाने हाक मारायचे तुला? कल्पाबाई. 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 आणि भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? ते मला ना मने म्हणायचे. बराबर पकडाय मैंने. कशी हाक मारतात? मने. मने जाते आपली. आता खूप छान वाटतं तुझ्याशी बोलत. ताई आता भाऊजी तुला मने म्हणतात हे तर आम्हाला कळलेलं आहे. तर तू भाऊजींना काय म्हणतेस ते सांग बरं. काय म्हणते? मुलं म्हणतात पप्पा तर मला पण सवय लागली पप्पा म्हणायची. बरं कशी हाक मारतात? समजा भाऊजींना बोलवायचं असेल तर? पप्पा इकडे या. आणि रागवल्यावर?
पप्पा. पण आता समजा तुमचे हे पप्पा आणि माझे भाऊजी म्हणजे जेव्हा तुम्ही पप्पा म्हणते तसे समजा दोघेही असतील घरात आणि तुम्ही हाक मारली पप्पा इकडे आता आधी कोण येतं? तेच येतं मग दोघंच येऊ घरात ना. नाही तुमचे तुमचे तुम्ही घरात पप्पा बाबांना पप्पा म्हणत असाल ना? नाही भाऊ म्हणते. भाऊ म्हणते. हा. सगळं वेगळंच आहे. वडिलांना म्हणते भाऊ हा आणि अहोंना म्हणते पप्पा. बरं काय असं मजेशीर प्रसंग तुला इथे सांगावं असं वाटतंय? कुणाचा? काय नाही एकदा मला असं म्हणजे नवीन असताना लग्न झाल्यावर भीतीच वाटते ना. असं अनोळखी होते जास्त काही म्हणजे अरेंज मॅरेज आहे ना. आणि गाडीवरती गेलो होतो बाहेर. गाडीवरती म्हणजे बाईक वरती? हा. मग बाईक कोण चालवत होती, तू की पप्पा? पप्पा चालत होते. हा पप्पा चालत होते. पप्पा चालवत होते, तू मागे होती, मागे बसली होती. मला बसूनच नाही दिली, पुढंच गाडी घेऊन गेले. एवढी घाई पप्पांना? हा. हा मग त्यांना कधी कळलं तू बसलीच नाही मागे ते? मी बोलना ना, मी काहीच बोलना. हा मग मागं बघितलं त्यांनी. हा मग अरे ही कुठे गेली आणि आद्यावरच सांग. मग परत मला हाय त्या ठिकाणी मग पाहायला आले. तोपर्यंत मी चालत होती थोडी. अच्छा. अरे देवा, म्हणजे ते पुढेच गेले घेऊन बाईक आणि तू मागे बसलीच नाही. मग लक्षात आलं अरे बापरे ही कुठे गेली, मग पुन्हा आले फिरून. हा. अशा पद्धतीने 32 वर्षाचा प्रवास तुमचा झाला, सुरू झाला आणि अजूनपर्यंत छान चालू आहे. वा, हे देखील. बरं भाऊजींचा असा कुठला स्वभाव तुम्हाला असं वाटतं की हा स्वभाव यांनी बदलला पाहिजे? गोड खाण्याचा. मला सारखं गोड पदार्थ करा सांगतात. मला आता तिथे काय म्हणाले माहितीये का, मला म्हणाले माझी बायको खूप गोड आहे. मग मला खाणार का? क्या बात आहे, एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा 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 वा. मला असं वाटतं ना तुझ्या घरी म्हणजे पप्पा नाही ना, म्हणजे भाऊजींना माझ्या हा एकदम मनोरंजनच असेल घरामध्ये, है ना? त्यामध्ये ताई खरंच सांगतो तू इतकी मनमोकळेपण आणि छान बोलतेस ना, अशीच राहा. खरंच खूप छान वाटते आणि खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून ताई. खरंच खूप छान वाटलं आणि तू बसू शकते.